गोयल साहेब या कार्यक्रमासाठी मुख्यतः शिक्षण विभागाचे जे काही अधिकारी उपस्थित आहेत त्या श्रीमती आता याच्यात तुमचा फोटो चुकला तर मला काही म्हणू नका, मला जसं आवाज घेऊन दिला त्याची मी वाचता. श्रीमती प्रिया देशमुख शिक्षणाधिकारी विभागाचे अमरावती, माननीय निलेश कोगळेजी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, श्रीमती निलिमा टाके विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती, डॉक्टर हर्षलता बुराडे संचालक ग्रामीण शिक्षण संस्था नागपूर, माननीय श्री प्रवीण राठोड अधिव्याख्याता राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, प्राध्यापक राजकुमार अवसारे प्राध्यापक राज्य विज्ञान संस्था नागपूर. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले अमरावती महापालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री सचिन कलंजलेजी, उपस्थित असलेले सर्व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, आमच्या कार्यकारी परिषदेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी व सन्मान्य सदस्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे सचिव, त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद आणि थोडे बहुत पॅन्डॉलमध्ये शिल्लक असलेले बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला फार काही बोलायचं नाही आणि बोलत बसण्यात माझा फार काही इंटरेस्टही नसतो. तर मी जे काही हे अधिकाऱ्यांची नावं वाचली त्या सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या 52व्या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन याची जबाबदारी संस्थेवर दिली, याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. त्यांचे आभार मानत असताना श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे सर्व सन्मान्य प्राध्यापक कर्मचारी वृंद, शिक्षक, विद्यार्थी हे जे या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी झटले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो. आणि यात एक प्रकारचा विश्वास आपल्या कामातून आपण आज सर्व मंडळीने संस्थेला दिला आणि या विश्वासात निश्चित राहा. या विश्वासाच्या भरोशावर तुमच्यावर अजून जबाबदारी टाकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ती जबाबदारी वेळोवेळी निश्चितच देत राहू. आणि हा विश्वास ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख, शासनाच्या अधिकाऱ्यांचा उल्लेख यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे की त्यांनी आम्ही या प्रदर्शनीचं, या विज्ञान प्रदर्शनीचं यशस्वीरित्या आयोजन करू शकू असा विश्वास बाळगला आणि तो आपण सर्वांनी यशस्वी करून ठेवला. याबद्दल आपले आभार निश्चितच मानले पाहिजे. फक्त आता एक शेवटची जबाबदारी आपण सर्वांनी प्रयत्न करू. आम्ही आमच्या परिणाम खर्च करून ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाचा जो काही सहभाग आहे तो लवकरात लवकर संस्थेला कसा मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो. अधिक पण यामध्ये विशेषतः मला डॉक्टर हर्षलता बुराडे मॅडम आणि प्रवीण राठोड साहेबांचं विशेष आभार मानले पाहिजे.
मध्ये 5-6 दिवस इथं उपस्थित राहून आमच्या प्राध्यापक आणि प्राचार्याप्रमाणे ते आम्हाला यामध्ये त्यांनी सहकार्य केलं, याबद्दल जेवढे दोघे आभार मानावे तेवढे कमी आहे. तसं बघितलं तर गुराडे मॅडम ते स्वतःहून मला वाटतं उद्घाटन नाही, प्रेस जेव्हा आपण बोलवली होती वार्ता परिषद, तेव्हा स्वतःहून पुढे येऊन मला ओळख होती. म्हणजे तुम्ही ओळख विसरता म्हणे, आणि त्यामुळे पुन्हा मी तुम्हाला माझी ओळख करून देते. आणि पण मला मॅडम याच्या पुढे ही तुलना निश्चितच होणार नाही की शाश्वती बाळगा. एवढंच या प्रसंगी सांगतो, भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने एक मानाचा तुरा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेला गोवला गेला आहे. आणि अशाच प्रकारचे सर्व जे काही घटक आहेत संस्थेचे नेहमी पुढाकाराने काम करत असतात. आणि त्या सर्वांनी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची प्राध्यापक मंडळींचं, प्राचार्यांचं आणि कर्मचारी वृंदांचं उदाहरण समोर ठेवून याच्यापासून प्रेरणा घ्यावी, अशा प्रकारची प्रेरणा घेऊन अधिक चांगलं काम संस्थेचं करावं, एवढं हे जर मी या प्रसंगी बोललो तेही वावगं ठरणार नाही. आता अधिक काही वेळ मी आपला न घेता जेवणाची व्यवस्था झाली असेल अशी खात्री बाळगून आपण सर्वांनी जेवणाच्या मंडपाकडे प्रस्थान करावे अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपल्या अध्यक्षीय भाषणाकरिता व आपल्या अविरत मार्गदर्शन